वाढीव घरपट्टीला आता मतपेटीतून उत्तर देऊ, सतीश साखळकर यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा. सांगली महापालिका क्षेत्रातील वाढीव घरपट्टीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आता राजकीय वळण मिळण्याची चिन्हे आहेत. दिनांक 4 ऑगस्ट रोजी शहरात कडकडीत बंद पाळून हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून जनआक्रोश व्यक्त केला. तरीही राज्य सरकार, पालकमंत्री, लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाकडून ठोस निर्णय घेतला जात नसल्याचा आरोप नागरिक जागृती मंचाने केला आहे. आणि यामुळे आगामी निवडणुकांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचा इशारा मंचाचे सतीश साखळकर यांनी दिला. भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टीच्या विरोधात गेल्या 2.5 महिन्यांपासून विविध सामाजिक, व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिक संघटनांच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे. महापालिका क्षेत्रबंदला शहरात मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतरही शासन आणि प्रशासनाने प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मंचाने केला आहे. आता पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तोंडावर आहे. महापालिका क्षेत्रातील पदवीधर नागरिकांना मतदार म्हणून कायदेशीर प्रक्रियेतून नोंदणी करावी. नोंदणी झालेल्या मतदारांनी आपल्या संपर्कातील पदवीधरांमध्ये वाढीव घरपट्टीच्या प्रश्नाबाबत जनजागृती करून मतदानातून आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन करण्यात आलं आहे. ज्यांची घरपट्टी कमी झाली आहे किंवा ज्यांच्यावर सध्या वाढीव कराचा थेट परिणाम झालेला नाही, त्यांनी आंदोलनात सहभागी व्हावं. आज दुसऱ्याच्या घरावर अन्याय होत असताना गप्प राहिल्यास उद्या तोच अन्याय आपल्या दारात येऊ शकतो. वाढीव घरपट्टीच्या विरोधातील असहकार आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार मंचाने व्यक्त केला आहे. नमस्कार. महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्याचे आज संवाद साधण्याचे कारण आपल्या महापालिकेने भांडवली मूल्यावर आधारित वाढीव घरपट्टी लागू केली आहे. त्याबाबत गेल्या 2.5-3 महिन्यांपासून आपण लोकशाही मार्गाने विविध पद्धतीने पाठपुरावा केला. त्याचा शेवट म्हणजे आपण महापालिका क्षेत्रात ऐतिहासिक असा 100% कडकडीत बंद केला. आपण हजारोच्या संख्येने मोर्चात सामील झाला. तरी सुद्धा महापालिका प्रशासन असेल, राज्य सरकारचे प्रतिनिधी, पालकमंत्री असतील, इथले स्थानिक आमदार असतील, खासदार असतील, कोणतीही दखल घेतील असं चित्र सध्या दिसत नाही. महापालिका प्रशासन तर आपल्या आत्ममग्न असल्यागत आपापल्या नादात मशगूल आहे. नाईलाजाने राजकीय भूमिका नाही, कारण आपल्या वाढीव कृती समितीमध्ये सर्व पक्षाचे बाधित नागरिक सहभागी आहेत. मात्र नाईलाजाने येणाऱ्या पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये ज्या निवडणुका असतील त्याबाबत आपल्याला राजकीय भूमिका घ्यायला लागेल. कारण एवढं सगळं करून सुद्धा लोकशाही मार्गाने आपल्याला जर न्याय मिळत नसेल तर आपल्याला सुद्धा बोट वाकडं करावं लागेल. याच माध्यमातून आज आपल्याशी संवाद साधत आहे. तर महापालिका क्षेत्रातील ज्या आपल्या वाढीव घरपट्टीला बाधित जे नागरिक आहेत, ज्यांच्या घरातल्या मुलांनी किंवा आपण स्वतः जर पदवीधर असाल तर आपण नोंदणी केली नसेल तर नोंदणी करून घ्यावी. तसेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यामध्ये आपले जे नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, त्या सगळ्यांची संपर्क साधून आपल्याला सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात काम करण्यासाठी प्रवृत्त करावं लागेल. याचा दखल घेऊन अजून सुद्धा 15 ऑगस्टपर्यंत पालकमंत्री सांगलीत ध्वजारोहणाला येणार आहेत. त्यांनी निर्णय घेऊन वाढीव घरपट्टी स्थगित करून बिलं दुरुस्त करावीत. अन्यथा पुणे पदवीधर मतदारसंघात आम्ही विरोधात काम करू आणि याही पेक्षा वेगळ्या पद्धतीनं हळूहळू आंदोलनाचे टप्पे वाढवले जातील.